आणि डोंबिवलीच्या या शोभायात्रेमध्ये गुढीपाडव्याच्या उत्साहामध्ये हास जत्रेची टीम सहभागी झाली आहे. आपण आपल्याला नेहमीच ते हसवत असतात आणि आज ते या आनंदाच्या क्षणामध्ये आनंदाच्या सणामध्ये सहभागी झालेत. खूप स्वागत तुमचं एबीपी माझामध्ये. आणि आम्ही पाहिलंय की तुम्ही किती हसवता आम्हाला आणि आम्ही खरंच खूप एन्जॉय करतो तुमचा सगळाच परफॉर्मन्स. आज डोंबिवलीची शोभायात्रा कशी एन्जॉय करतेस? खूप भारी वाटते. हे मागे बघतोय आपण ढोल वाजतायत आणि झेंडे आहेत सगळे. सो खूप भारी वाटतं. एक वेगळा जोश आहे आणि असं वाटतंय की आता हे वर्ष खूप भारी जाणार आहे. इतका जोश एक आलेला आहे आणि सगळ्यांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. विराज, हा अनुभव, हा माहोल काय वाटतं? हे माझं डोंबिवलीतलं दुसरं वर्ष आहे. मला खूप छान वाटतंय, मस्त वाटतंय. मागच्या वर्षी पण मी तितकंच एन्जॉय केलं होतं आणि यावेळेसही तेवढाच उत्साह बघायला मिळतोय. इथली शोभायात्रा मला ह्याच्यासाठी आवडते, अगदी लहान मुलांपासून ते वयस्कर लोकांपर्यंत सगळे इकडे येतात, छान तयार होतात आणि इथल्या शोभायात्रेमध्ये सगळ्या भाषेतल्या प्रांतातली संस्कृती आपल्याला बघायला मिळते. सगळ्यांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. नक्कीच. आणि आपल्यासोबत प्रभाकर मोरे सुद्धा आहेत. प्रभाकर सर, काय सांगाल? हा म्हणजे कोकणामधले अनेक उत्सव फेमस आहेतच, पण तुमची स्टाईल ही तितकीच फेमस आहे तिकडची. आणि आज या गुढीपाडव्याच्या सणामध्ये, या शोभायात्रेमध्ये कशाबद्दल तुम्ही एन्जॉय? खूपच मी डोंबिवलीमध्ये आहे, पण मी आहे डोंबिवलीकर. आणि आपले जे हिंदू संस्कृतीचे सगळे सण असतात ते डोंबिवलीमध्ये मोठ्या प्रमाणात साजरे करतात दरवर्षी. तसंच सालाबादप्रमाणे यावर्षी हा जो गुढीपाडवा आहे तो फार सुंदररित्या आम्ही आज साजरा करतोय, एन्जॉय करतोय. आणि प्रचंड गर्दी जमा झालेली आहे. नवीन नवीन देखावे आहेत, बँड पथकं आहेत, लेझिम आहेत. आपले जे हिंदू संस्कृती सगळे कार्यक्रम आहेत ते इकडे सगळे आज सहभागी झाले आहेत आणि अप्रतिम अगदी एन्जॉय करतात प्रत्येकजण. आणि आपली हिंदू संस्कृती, आपली परंपरा ही टिकवणारी डोंबिवली आहे. त्याच्यामुळे डोंबिवलीकरांनी हा उत्साह अगदी सॉलिड म्हणजे अगदी आनंदात सगळ्यांनी उत्सव साजरे करतायत. आणि सगळ्यांना माझ्याकडून गुढीपाडव्याच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. हे येणारं नवीन वर्ष तुमच्यासाठी सुख समृद्धीचं जावो, सुख शांती समाधान आरोग्य चांगलं लाभो. काय समजले? क्या बात आहे. म्हणजे तुमच्यासोबत आम्ही वर्षभर आनंदाचा, विनोदाचा, हास्याचा क्षण आणि सण साजरा करत असतो. आज चेतना इथे या सोहळ्यामध्ये सहभागी होऊन काय सांगशील? कारण अनेक चाहते भेटत आहेत, त्यांना तुमच्यासोबत फोटो काढायचे आहेत, 1 to 1 तुमचं इंटरॅक्शन होत आहे, काय सांगशील? असं 1 to 1 भेटून सगळ्यांना खूप मजा येते. कारण की इतर वेळेला असं भेटता येत नाही कोणाला. सगळ्या लोक इतकं प्रेम करतात तर खूप भारी वाटतं. आणि मी तर आता एक्साइटेड आहे इकडे मागे ढोल वाजवायला. मला ती पण एक वेगळी मजा असते आजच्या दिवसाची. आज ढोल वाजवणार आहे की नाही? हो हो, ऑफकोर्स सगळं करणार आहे. मला त्या पोलिसांच्या गाडीवर पण उभं राहायचंय वरती. का असं का वाटतंय? मला आवडतं सगळं असं करायला. अशीच आहे, तिला काहीतरी एनर्जेटिक आहे, तिला काहीतरी भन्नाट वेगळं करायचंय. मला मगातपासून बोलली विराज तिकडे वरती जायचंय. तर तिने चॅनल पर्सनला पण सांगितलं की तो म्हणाला काय करायचंय तुला, तर ती म्हणते मला वरती जायचंय, पोलिसांसोबत वरती उभं राहायचंय. आणि इथपर्यंत नाही थांबली, बोलते की आपण हातात बंदूक घेऊयात का? म्हटलं नक्कीच घेऊयात. हे छान शुभेच्छा देण्याची ही आयडिया आवडली मला. पोलिसांच्या व्हॅनमध्ये बंदूक घेऊन शुभेच्छा द्यायच्यात तिला. हे बंदूक घेऊन शुभेच्छा द्यायच्यात? कसं सुचतं हे सगळं? आता ते उभेच आहेत बंदूक घेऊन, मग आपण पण एक जरा रक्षणासाठी आहोत. आता हिची इच्छा खरंच पूर्ण होतीये का? ढोल ताशे तर नक्कीच वाजवणार आहेत, ते सगळं आपण पाहणार आहोतच. आणि ही जी मंडळी आहेत ही या उत्सवाचा, आपल्या साऱ्यांचाच खरं तर आनंद द्विगुणित करत असतात. आणि आज त्यासाठीच ही मंडळी सहभागी झालेली आहे त्या शोभायात्रेमध्ये. कॅमेरामॅन अरविंद वारगेसह मी विनोद घाटगे, एबीपी माझा, डोंबिवली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.